आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संसदेचे आमचे सहकारी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, दुसरे आमचे महाराष्ट्राच्या विधिमंडळातले सहकारी आमदार सतीश पाटील, आमदार मनशेखर नाईक, आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले तिथे आमचे सहकारी आमदार अरुण लाड, श्री पाटील, समरजित सिंह घाटगे आणि ज्यांनी हा सगळा सोहळा आयोजित केला, डॉक्टर विजय चोरवारे, अजिंक्य चोरवारे, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आपल्या सदस्या श्रीमती जाधव, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, आजच्या दिवशी चोरवारेने एक नवीन उपक्रम हातामध्ये घेतला. महाराष्ट्र दिनमान हे वृत्तपत्र, महाराष्ट्र दिनमान.com ही वेबसाईट आणि ट्यूबचं चॅनल, हा सगळा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी आपण करतो. त्यांनी सांगितलं की हे कार्याचा निकाल त्यांनी घेतला हे त्यांच्या मित्रांना कळल्यानंतर पहिली प्रतिक्रिया झाली की अरे बापरे म्हणून आली. आणि ते खरं आहे, मी त्याच्याशी 100% सहमत आहे. कारण माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही मी चमत्कारिक उद्योग केले. त्याचा एक उद्योग असा होता की एक वृत्तपत्र काढलं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं नेता. त्याचे 5-6 अंक निघाले, पुन्हा काही निघाले. त्याच्यानंतर आमचे एक मित्र होते, ते हयात नाही, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि आणखीच आमचे 2 मित्र होते, ते हयात नाहीत. त्यांचं नाव होतं V.K. देसाई आणि तिसऱ्यांचं नाव होतं शशीशेखर वेदक. शशीशेखर वेदक हे आयुष्याचा बराच काळ त्यांनी इंग्लंडमध्ये घालवला होता आणि इंग्लंडमधली लेबर पार्टी जी आहे त्या लेबर पार्टीमध्ये ते काम करत असत आणि हे दोघेही परत आले. आणि एक दिवशी आम्ही बाळासाहेबांच्या घरी बसलो असताना मी, शशीशेखर वेदक, V.K. देसाई आणि बाळासाहेब आमची चर्चा झाली की आपण एक वृत्तपत्र क्षेत्रात जाऊया, मासिक काढूया. अमेरिकेमध्ये टाईम नावाचं मासिक निघतं. त्या मासिकामध्ये देशातल्या अनेक भागाची माहिती असते, विज्ञानाच्या संबंधीचं लिखाण असतं, राजकारणाच्या संबंधीचं अनेक लिखाण असतं. तसं मराठीत का काढायचं नाही असं शशीशेखर तिकडून आले होते. त्यांनी आम्हाला लोकांच्या समोर मांडलं आणि शेवटी असं ठरलं की आपण काढायचं. रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला नाव मिळालं जे आम्ही मागत होतो, राजनीती. राजनीती नावाचं मासिक आम्ही 4घांनी काढायचं ठरवलं. प्रत्येकाने 5,000 रुपये त्याच्यात घातले. 20,000 रुपये घालून आम्ही हा उद्योग सुरू करायचं ठरवलं. उद्योग सुरू करायचं ठरवल्याच्या नंतर बाळासाहेबांच्या एका कुटुंबातल्या व्यक्तीने सांगितलं की तुमचा पहिला अंक सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे त्या मंदिरात 2 गणेशाला अर्पण करा. तो असा खपेल की काही चिंता करू नका. तो अंक स्टॉलवर सुद्धा दिसणार नाही, असा खपेल.
आम्ही चौघांनी मिळून तर वार्षिक तयार झाल्याच्यानंतर सिद्धिविनायकला वाहिलं. त्याच्यानंतर तो वार्षिक दिसलं नाही. त्यामुळे अरे बापरे, हे जर कोणी म्हणलं असेल त्याचा साक्षात अनुभव हा माझ्यासारखा आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मी केला. कोल्हापूर हे अनेक क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्राचं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्यांनी जायचं ठरवलं. त्यांनी माझ्या कानावर घातलं. मी त्यांना सहजच म्हणलं की शेवटी त्याच्या विस्ताराच्यासाठी इथं मर्यादा येतील का? ते पुणे मुंबई अशा शहरांचा का विचार करत नाही की इथं कदाचित वाचकांची संख्या प्रचंड असायची शक्यता आहे. आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य मला अनेक वर्षांपासूनचं आहे. एखाद्या त्यांची भक्ती बसली किंवा त्याच्यापासून दूर जात नाही. कोल्हापूरमध्ये उधारी आणि एका काळामध्ये सत्यवादी ही दोन वृत्तपत्र कोल्हापूरकरांच्या घराघरात अनेक वर्ष अनेक पिढ्या हे पाहण्याच्या संबंधीची संधी अनेकांना मिळाली. आणि म्हणून हे लोकांनी स्वीकारलेली प्रचंड मान्यता असलेली आणि पुढारी काळच्या कालचे सत्यवादी काळ यांच्या लिखाणाच्या संबंधीची आस्था असलेला एक वाचकांचा मोठा वर्ग आज या कोल्हापूर नगरीमध्ये परिसरामध्ये आहे. आणि ते अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले वृत्तपत्र असताना तुम्ही काही नवीन करतो म्हणल्याच्यानंतर सहजासहजी या ठिकाणी त्याचा स्वीकार होईल का नाही याची माझी शंका आहे. आणि म्हणून हा प्रश्न मी त्यांना विचारला. पण अशी अपेक्षा करूया की त्यांनी अनेक वृत्तपत्रात काम केले. अनेक त्यांची लिखाणं महाराष्ट्राच्या मराठी वाचकांनी वाचली आणि त्या लिखाणाचा दर्जा बघितल्याच्यानंतर आणि आत्ता त्यांनी तिन्ही उपक्रम जे हातामध्ये घेतले ते बघितल्याच्यानंतर त्याच्यामध्ये यश येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. आणि त्यासाठी मी त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला हे आत्ताच मानसिंगरावांनी सांगितलं की आमच्या शहर तालुक्याचे तालुक्याचं एक जुनं वैशिष्ट्य होतं. त्यांनी वेळाशीचा सत्याग्रहाचा उल्लेख केला. शहर तालुका असा की साधारणतः एखादी गोष्ट पचली नाही किंवा कुणाची फार चुकीची गोष्ट करत असेल तर त्याला शिक्षा द्यायचा अधिकार आपलाच आहे असा समज पक्का असलेला हा तालुका आहे. आणि तो कायदा हातामध्ये घेऊन एक काळ असा होता की शहर तालुक्यामध्ये कुणी दाढी शिवली तर लोक म्हणायचे दाढी का राखली. दाढी राखली का याचा अर्थ कुणाची ते सुट्टी करायची होती ती झाल्याशिवाय दाढी करायची नाही. हा एकेकाळची त्याची पद्धत होती. आणि सुरवार यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडी का होईना दाढी या ठिकाणी आहे त्यामुळे आणि ते शिराळ्याचे त्यामुळे ही दुसरी त्यांची बाजू मला काही समजली नाही. त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण अतिशय उत्तम लिखाण करणारे हे त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आज या वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये अतिशय काम करण्याच्या उद्देशाची गरज आहे. त्याची सुरुवात इथनं होते. त्याचा एक आनंद माझ्यासारख्याला आहे. इथे येण्याच्या पूर्वी वंची फासांनी आणि विवी फासांनी मला सुचवलं की केशवराव भोसले सभागृह दुर्दैवानं त्याला आग लागली आणि त्याची पाहणी तुम्ही करायला या. पाहणी केली. माझी विनंती आहे वंची फासी बाकीच्या त्यांच्या सहकार्यांना अधिकाऱ्यांना आता करायचं असेल तर उत्तम करा. या नगरीचं आणि कलेचं फार जुनं नातं आहे.
शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अल्लादिया खान यांना कोल्हापुरात निमंत्रित केलं आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये राहिले. त्यांनी आयुष्यात संगीताची कलेची सेवा या ठिकाणी केली. किती जणांची नावं सांगायची, अंबालालचं नाव घेतलं का गुजरांचं नाव घेतलं, अनेक नावं या ठिकाणी सांगता येतील. अगदी शेवटी लता मंगेशकर कुटुंब यांचेसुद्धा सुरुवातीचा कालखंड कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या प्रांगणामध्ये वाजलेला आहे. आणि असं काम अनेकांनी जे केलं तेच पुढं चालू ठेवण्याच्या संबंधी काहीतरी एक उत्तम प्रकारच्या समाग्रहाची आवश्यकता होती. ते केशवराव भोसले सभागृह की जनतेने स्वीकारलेलं आणि कलेच्या क्षेत्राच्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दुर्दैवानं आज या ठिकाणी नाही. आज ते आगीमध्ये भस्मसात झालं. माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना की आता हे करायचं ते उत्तम करा. त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या. त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची प्रचिती निव्वळ महाराष्ट्राला नाही, कलेच्या क्षेत्रात असलेल्या देशातल्या सगळ्या राजकारणाला येईल याची काळजी घेणारं हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी बांधली पाहिजे. आता हे बांधायचे म्हणजे पैसे लागतात. मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी 20 कोटी त्या ठिकाणी जाहीर केले. हे काही 20 कोटीचं काम नाही आहे. याला 5, 25, 50 कोटी लागतील चांगलं करायचं तर, आणि ते चांगलंच केलं पाहिजे. काय करता येईल त्याच्यामध्ये? बसल्या बसल्या मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो. लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीनं आम्हाला सोयीचं काय असेल तिथं आमचा हात जरा मोकळा असतो. पण कला, साहित्य, संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात थोडा मोकळा नसतो. पण केशवराव भोसल्यांचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकारकडनं अधिक पैसे आपण मागू, पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे. आता मी खासदार आहे. आता खासदारांना आम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी असतो. आता त्या 5 कोटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्रेटरीला. आपली काय स्थिती आहे? त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये 1 कोटी शिल्लक आहे. मी त्यांना सांगितलं की 2 दिवसात तिथं 1 कोटीचा चेक पाठवून द्या आणि केशवराव भोसले हे जे बांधायचे हे बांधण्याच्यासाठी जे जे लोकप्रतिनिधी आहेत कोल्हापुराचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीची एक 20% रक्कम जर दिली तर त्या सगळ्या सावू जाईल. शाहू महाराज आम्ही 1-1 कोटी 5 कोटीचे पत्र दिले. अतिशय चांगली गोष्ट आहे. शाहू महाराज आणि वंचितने ऑलरेडी 1-1 कोटीचं त्या ठिकाणी हे केलं. आता बाकी राहिलेले जे कुणी घटक आहेत मित्र आहेत त्यांनाही आपण गाठूया. त्याची यादी तुम्ही तयार करा. तुमच्याकडून नाही झालं तर माझ्यावर सोपवा. मी त्यांना काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या लौकिकात भर पडेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू. आजच्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर माझ्या हातात पुस्तकं दिली आणि कार्यक्रमामध्ये पुस्तकं दिल्याच्या नंतर त्याला कव्हर असतं. ते कव्हर फोडल्याशिवाय ती पुस्तकं घेत नाही. आणि त्याचं कारण पुण्याच्या एका संस्थेमध्ये मी गेलो आणि त्या सभागृहात कार्यक्रमामध्ये मला अशीच पुस्तकं दिली. पुस्तकं दिल्याच्यानंतर मी काय बघितली. घरी गेल्याच्या नंतर उघडलं तर गोलवलकर गुरुजींचं पुस्तक त्या ठिकाणी होतं. तेव्हापासून मी ठरवलं की बंद पुस्तक कोणी दिलं
तर त्याचं कव्हर काढल्याशिवाय ते पुस्तक घ्यायचं नाही. आणि सुदैवानं हे पुस्तक माझी संघर्ष यात्रा LG फाटलांचे आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करायला मला मनापासूनचा आनंद होतो. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. मी काही आधी बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित आहे. आपण सगळ्यांनी बोलवलं तेव्हा हा निवडून उपक्रम हातामध्ये घेतला. तुमची माझी सगळ्यांचा पाठिंबा अत्यंत आनंदाने त्यांनी त्यांचं लिखाण दर्जेदार असतं, विचार पोहोचत असतं आणि त्यामुळं एक महाराष्ट्राच्या नव्या पिढीची वैचारिक उभारणी करण्याच्यासाठी हा त्यांचा जो उपक्रम आहे तो अत्यंत उपयुक्त होईल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. याचा शुभारंभ तुम्हा सगळ्यांच्या साथीने झाला हे जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित झालेले आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंत पाटील साहेब यांचं स्वागत